नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. बायकोने नवऱ्यावर दाखल केला अॅट्रॉसिटीचा खटला. पेट्रोल भरण्यासाठी जाताना अपघात, दुचाकीस्वार ठार. अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार. मालट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू. 8 वर्षीय बालकाचे अपहरण आणि सोन्याच्या फसवणूक प्रकरणी आरोपींचा जामीन फेटाळला. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदवल्याचा प्रकार पंढरपूरमध्ये घडला आहे. न्यायालयाच्या इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. या अनोख्या खटल्याची माहिती अशी की फिर्यादी व आरोपी यांचा प्रेमविवाह झाला होता. फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील. वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी 2 मुलीही जन्माला आल्या. परंतु अलीकडे काही दिवसापासून नवऱ्याकडून आपणा जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जात आहे. नवऱ्याने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचारही केलाय अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदवली आहे. त्यानुसार नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदार वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. लग्न झाल्यानंतर बायको माझ्या जातीची झाली आहे, त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील बऱ्याच पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे पाहून हैदराबाद रोडवर पेट्रोल भरण्यासाठी जाताना दुचाकी नाल्यात कोसळल्याने 41 वर्षीय इसम गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा येथे सोमवारी घडला. शिवशंकर नागनाथ मरगल, वय वर्ष 41, राहणार संगमनगर, जुनाविळी घरकुल असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ते मित्रासोबत दुचाकीवरून हैदराबाद मार्गावरील सोन्या मारुती पंप येथे इंधन भरण्यासाठी निघाले होते. मुळेगाव तांड्याजवळ ताबा सुटल्याने दुचाकी नाल्यात कोसळल्याने दोघे जखमी झाले. त्यापैकी शिवशंकर याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले. मयत शिवशंकर मरगल हे किराणा व्यवसाय करतात. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे. इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाने संप पुकारल्याने बातमी पसरताच सोमवारी दिवसभर पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या, तर काही पंपावर इंधन संपले होते. पेट्रोल भरण्यासाठी शिवशंकर हे जात असताना हा अपघात घडला. अक्कलकोट तालुक्यातील दहिटे चपळगाव मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकी स्वारास धडक दिल्याने चपळगाव येथील तरुण शेतकरी महेश राम सोनार, वय वर्ष 26, हा जागीच ठार झाला. तर मौला अमीन जमादार, वय वर्ष 40, दोघेही राहणार चपळगाव, हा गंभीर जखमी झाला आहे. महेश हा सोमवारी अक्कलकोटचा आठवडा बाजार करून सायंकाळी 7 नंतर आपल्या मोटरसायकलवरून MH13 BC 8697 वरून चपळगावकडे जात होता. याच दरम्यान समोर येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मौला हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताने रस्त्यावर पडलेल्या मोटरसायकलचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले. ही घटना रात्री चपळगावच्या ग्रामपंचायत सदस्यास गावाकडे जाताना निदर्शनास आली. त्यांना ताबडतोब मृताचे भाऊ व गावकऱ्यांना खासगी वाहनाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मोटरसायकलस्वार सोनार हे गतप्राण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मौला जमादार हे गंभीर जखमी झाला आहे. महेश हा शेती करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व 2 भाऊ असा परिवार आहे. चपळगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी उमेश सोनार यांचे ते बंधू होत. या अपघाताची नोंद अक्कलकोट उत्तर ठाण्यात झाली आहे. त्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चपळगाव बस स्थानकासह गावात CCTV कॅमेरे बसवण्यात आले असल्याने त्यावेळीचे फुटेजची तपासणी केली असता क्रुझर जीप असल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी हे करीत आहेत. बनसगोळ रस्त्यावर मालट्रकच्या जोरदार धडकेत 22 वर्षीय मजुरी करणारा अविवाहित तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी रात्री 2च्या सुमारास अक्कलकोट तालुक्यामध्ये घडली आहे. याबाबत
उत्तर पोलीस ठाण्यात मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। रईस महमूद हगलदिवटे वय वर्ष 22 राहणार मणिकपेठ फटगर गल्ली असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे। सोमवारी रात्री 2 वाजता बनसगोळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इम्रान मुकदम यांच्या शेताजवळ अक्कलकोटकडे जात असताना मालट्रक क्रमांक MH13G 0105 च्या चालकाने मोटरसायकल MH13 AK 1058 यास पाठीमागून जोराची धडक दिली। त्यात त्यांचा मृत्यू झाला। मृताच्या पश्चात 3 भाऊ 2 बहिणी असा परिवार आहे। याबाबत मृताचे चुलत भाऊ अमीर महमूद हगलदिवटे यांनी फिर्याद दिली आहे। अधिक तपास पोलीस हवालदार विपिन सुरवसे हे करीत आहेत। सोलापूर येथून 8 वर्षीय बालकाला अज्ञातानं फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे। विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिरालगतच्या झोपडपट्टीत 23 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 4/2024 भारतीय दंड विधान संयुक्त कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी धनराम मांगीलाल परमार मूळ मलकनगर दुर्गा कॉलनी साहिबाबाद जिल्हा गाझियाबाद हे हल्ली रेवणसिद्धेश्वर मंदिरालगतच्या झोपडपट्टीत वास्तव्यात आहेत। त्यांचा मुलगा 8 वर्षीय धनराम त्या ठिकाणी खेळत असताना अज्ञातानं कशाच तरी आमिष दाखवून फूस लावून त्याचं अपहरण केलं आहे। अपहृत मुलाचा रंग गोरा, उंची 4 फूट 2 इंच, बोलीभाषा मराठी हिंदी तोत्रे बोलतो। त्याच्या अंगावर नेसनेस भगव्या रंगाचा सदरा आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे। या वर्णाचा मुलगा कुठे दिसल्यास अथवा निदर्शनास आल्यास त्याची माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनला कळवावी असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे। मनप्पुरम गोल्ड फायनान्स लक्ष्मी मार्केट शाखेमध्ये बनावट खाते तयार करून 5 किलो 974 ग्रॅम सोन्याचा वापर केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मीकांत यतिराज बिहानी व पंचप्पा अर्जुन काळे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश YA राणे यांनी नामंजूर केला आहे। वृषाली विनीत हुंडेकरी, यतिराज बिहानी, पंचप्पा अर्जुन काळे, अश्विनी बिहानी यांनी कट रचून मनप्पुरम गोल्ड फायनान्समध्ये सुमारे 82 बनावट खाते तयार करून तब्बल 5 किलो 974 ग्रॅम सोने हडप केल्याने त्यांच्याविरुद्ध मनप्पुरम गोल्डच्या वतीने प्रवीण सरवटे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। तपास दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली। त्यानंतर आरोपी बिहानी व काळे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला। यात सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट प्रकाश अभंगे, ॲडव्होकेट प्रथमेश शिंदे यांनी काम पाहिले। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।